खूप खूप वर्षांपूर्वी द्वापर युगात मथुरा नावाचं सुंदर शहर होतं. तिथे यदुवंशाचा उग्रसेन नावाचा एक राजा राज्य करत होता. तो प्रजेवर खूप प्रेम करणारा आणि न्यायप्रिय राजा होता. पण नियतीने त्यांच्या आयुष्यात एक वेगळीच गोष्ट लिहून ठेवली होती. उग्रसेनाला कंस नावाचा मुलगा होता. तो खूप बलवान आणि ताकदवान होता, पण त्याच्यात खूप गर्व आणि राग होता. देव धर्माचं ऐकायचं त्याला फारसं आवडत नसे. कंसाची देवकी नावाची एक गोड, सुंदर आणि धर्मनिष्ठ बहीण होती. देवकीचं लग्न वसुदेव नावाच्या पराक्रमी आणि प्रामाणिक राजकुमाराशी ठरलं. लग्न मोठ्या आनंदात पार पडलं. लग्नानंतर देवकीला तिच्या सासरी सोडायला कंस स्वतः रथ घेऊन निघाला. रथ मथुरेच्या रस्त्यांवरून जात असताना अचानक आकाशात गडगडाट झाला आणि एक आकाशवाणी झाली. अरे कंस, तू ज्या बहिणीला इतक्या प्रेमाने सोडायला चालला आहेस, हिचा 8वा पुत्र तुझा संहार करेल. हे ऐकताच कंस खूप घाबरला. त्याच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं. क्षणाचाही विलंब न करता त्याने तलवार काढली. जर बहिणीच्या पोटी जन्मणारं मूल मला मारणार असेल तर मी हिला आत्ताच संपवतो. वसुदेव लगेच म्हणाला, थांब कंसा, बहिणीला मारलंस तर तुला मोठं पाप लागेल. मी तुला वचन देतो, देवकीला जितकी मुलं होतील ती मी स्वतः तुझ्याकडे आणून देईन. कंसाने हे मान्य केलं, पण सावधगिरी म्हणून वसुदेव आणि देवकीला कारागृहात टाकलं. अंधाऱ्या दमट कारागृहात दिवसामागून दिवस जात होते. पहिलं बाळ जन्मलं आणि कंसाने ते निर्दयपणे मारलं. देवकीच्या डोळ्यात अश्रू, वसुदेवाच्या हृदयात असहाय्यता. अशाच प्रकारे एक एक करून 6 मुलं गेली. 7वं मूल मात्र देवाच्या अद्भुत शक्तीने गोकुळातील वसुदेवाच्या पहिल्या पत्नी रोहिणीकडे पोहोचलं. त्या बाळाचं नाव ठेवलं बलराम. काळ सरत गेला. एक दिवस भाद्रपद महिन्याची कृष्ण पक्षाची अष्टमी मध्यरात्र जवळ आली होती. बाहेर वादळ, पावसाच्या सरी आणि अचानक कारागृहात तेज पसरलं. देवकीसमोर स्वयं विष्णू प्रकट झाले. देवकी, वसुदेव, मी तुमच्या पुत्ररूपाने जन्म घेणार आहे. माझं हे रूप कोणाला दाखवू नका. मला गोकुळात नंद यशोदेच्या घरी घेऊन जा आणि तिथं जन्मलेल्या मुलीला इथे आणा. क्षणात विष्णूचं तेज कमी झालं आणि देवकीच्या कुशीत नीलवर्ण, कमलनयन, गोंडस बाळ कृष्ण प्रकट झाला. आश्चर्य म्हणजे कारागृहाचे लोखंडी दरवाजे आपोआप उघडले. पहारेकरी गाढ झोपी गेले. वसुदेवाने बाळाला एका टोपलीत ठेवलं आणि पावसात यमुना नदीकडे निघाला. पावसाच्या सरींनी यमुना नदी भरून वाहत होती. वसुदेवाने नदीत पाऊल टाकलं. पाणी कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत, मग गळ्यापर्यंत आलं. जणू नदी स्वतः थांबणारच नव्हती. तेवढ्यात शेषनाग पाण्याखालून प्रकट झाला. आपला फणा पसरून बाळकृष्णावर छत्र उभारलं. यमुना माता बाळकृष्णाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी जणू वर आली. बाळकृष्णाच्या पायाचा स्पर्श होताच नदी शांत झाली. गोकुळात यशोदेच्या घरी त्याच वेळी एक मुलगी जन्मली होती. वसुदेवाने कृष्णाला यशोदेच्या पलंगावर ठेवलं, कन्येला उचललं आणि परत कारागृहात आला. कारागृहाचे दरवाजे पुन्हा आपोआप बंद झाले. सकाळी कंसाला कन्या मिळाली. त्याने तिला जमिनीवर आपटण्यासाठी उचललं, पण ती हातातून सुटून आकाशात तेजस्वी रूपात उभी राहिली. ती म्हणाली, अरे कंस, तुझा संहारक जन्मला आहे गोकुळात. कंस हादरला. श्रीकृष्णाचा जन्म झाला. अधर्माविरुद्धच्या लढाईची सुरुवात झाली. त्या पवित्र क्षणाची आठवण म्हणून दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष अष्टमीला जन्माष्टमी साजरी केली जाते. सुरुवातीला हा उत्सव फक्त कुटुंब आणि गावापुरता होता. भक्त रात्री एकत्र जमत, गाणी म्हणत, बाळकृष्णाच्या लीलांची कथा सांगत आणि मध्यरात्रीच्या वेळी बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून श्रीकृष्ण जन्म साजरा करत. भागवत पुराण, विष्णू पुराण, हरिवंश पुराण या ग्रंथात कृष्ण जन्म आणि त्यांच्या लीलांचं सुंदर वर्णन आहे. काळानुसार भजन, कीर्तन, रास यांसारख्या परंपरा सुरू झाल्या. वृंदावन, मथुरा, द्वारका येथे तर अष्टमीच्या रात्री विशेष पूजा, भागवत पाठ, आरती आणि मध्यरात्री महाअभिषेक होतो. महाराष्ट्रात पेशव्यांच्या काळात दहीहंडी लोकप्रिय झाली. कृष्णाच्या लोणी चोरीच्या बाललीलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही दहीहंडी. गावोगावी पथके बनली. मानवी पिरामिड करून उंच हंडी फोडल्या जाऊ लागल्या.
हा फक्त खेळ नाहीये, तर एकता, ताकद आणि सहकार्याचं प्रतीक आहे. आज जन्माष्टमी भारतासह जगभरात साजरी केली जाते. काही जण उपवास धरतात, तर काही 24 तास अखंड भजन कीर्तन करतात. मंदिरांमध्ये महाअभिषेक आणि श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जातो. शहरांमध्ये भव्य दहीहंडी महोत्सव भरतो. जन्माष्टमी हा केवळ उत्सव नाहीये, तो आहे भक्तीचा वारसा, धर्माचा विजय आणि आठवण की अधर्म वाढला तर परमेश्वर स्वतः येतात आपल्या भक्तांसाठी. टून्स की गुल्लक चॅनलतर्फे तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आवडली ना गोष्ट? मग लाईक करा लगेच. चॅनलला भेट देऊन बाकीच्याही गोष्टी नक्की बघाल. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या खास मंडळींना देखील चॅनल आवर्जून सबस्क्राईब करायला सांगाल. क्लिक करा बेल आयकॉनवर, म्हणजे नवीन गोष्ट आली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. कारण पुढच्या वेळी आणू काहीतरी नवीन, काहीतरी खास.